शेतकरी बंधूंनो, आपली ही कपाशी लागवड झाली असेल आणि कपाशी लागवड केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसत असेल, जशी की आपली कपाशी 10 ते 15 दिवसाची झाली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतोय की जो काही आपल्या पानांचा जो भाग आहे तो पूर्णपणे झाडाचा जो पानांचा भाग आहे हा कतरला जातोय. शेतकरी बंधूंनो, बरंचसं वाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपले जे पानांचा जो गोल भाग आहे तो भाग पूर्णपणे कतरून घेत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी आपण त्याला क्लोरोपायरीफॉस तर आपण ड्रिंचिंग करू शकतात किंवा आपण मग त्याच्यासोबत थायमेटचा वापर करू शकतात. शेतकरी बंधूंनो, जर आपण क्लोरोची ड्रिंचिंग केली तर जेणेकरून जो काही क्लोरोचा जो वास आहे त्या वासाने वाणांचा जो येण्याचा जो प्रभाव आहे अतिशय कमी होईल. किंवा आपण त्याला थायमेटचा जर यूज केला तर जे काही आपली पाण्याची करण्याची समस्या आहे तर आपली सॉल्व्ह होईल. आपण एक तर थायमेटचा यूज करू शकतात किंवा आपण क्लोरोचा यूज करू शकतात. दोघींपैकी कुठला यूज करा, तुम्हाला 100% तुमचे जे काही ते पानं कतरत आहेत तर पुढचं जे पान कतरणार आहेत ते कतर तुमची होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक तर क्लोरोपायरीफॉस आपण खालून ड्रिंचिंग करा किंवा आपण थायमेटचा वापर करा, तुम्हाला 100% रिझल्ट दिसून येईल. धन्यवाद.